बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे मनसेच्या मेळाव्याची। मुंबईतल्या रंगशारदा या ठिकाणी मनसेचा मेळावा आहे। या सभागृहात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील। अगदी थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होईल। नुकताच राज्यात राबवण्यात आलेलं ऑपरेशन टायगर, कॉकरोच पार्टीचा झालेला उदय, या सगळ्या घडामोडीनंतर राज्यात ज्या काही घडामोडी सध्या घडतायत या सगळ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार या संदर्भात साऱ्यांमध्येच उत्सुकता आहे। मनसैनिक रंगशारदा सभागृहात आता दाखल होण्यास सुरुवातही होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे। स्नेहा, काय घडतंय नेमकं तिथं? अगदीच लागवी, आज आपण पाहतोय मनसेचा पदाधिकारी मेळावा आज पार पडत आहे। मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याला बोलवण्यात आलेलं आहे। मुख्य मार्गदर्शन हे राज ठाकरे यांचं असेल। आपण पाहतोय रंगशारदा हॉटेलच्या बाहेर अशा प्रकारे झेंडे मनसेचे लावण्यात आलेले आहेत, तसंच फलक कोणता पदाधिकारी मेळावा आहे आणि राज ठाकरे हे मुख्य मार्गदर्शक असेल असं देखील या फलकावरती पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर काही वेळानंतर हा जो मेळावा आहे ते सुरुवात होणार आहे। सध्या महाराष्ट्र ज्वलंत विषय जे आहेत, सध्या चर्चा ही ऑपरेशन टायगरची होताना पाहायला मिळत आहे। कालच दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडलेले आहेत, त्या अनुषंगाने आज राज ठाकरे नेमकं काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसंच आपण जर पाहिलं तर पांढऱ्या पट्टीचा विषय देखील मनसेकडून लावून धरलेला आहे। कुठेही पांढरी पट्टी दिसल्यानंतर ती मनसेकडून मिटवण्यात येत असते, त्या अनुषंगाने देखील राज ठाकरे काही भाष्य करतात का? आणि मुख्य म्हणजे आपण पाहिलेलं आहे राज ठाकरेंच्या भाषणामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपवरती देखील टीका होत असते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील टीका होताना आपण पाहिलेलं आहे। तसं काही टीकास्त्र या मेळाव्यामध्ये पाहायला मिळते का हे भाषणानंतरच कळेल। लागवी, स्नेहा, या ठिकाणी पदाधिकारी दाखल होण्यास सुरुवात झालेली असेल, कसा आहे उत्साह, कोण कोण आलेले आहेत त्या ठिकाणी, कुठून कुठून आलेले आहेत, या सगळ्याविषयी काही माहिती, काय माहोल आहे सध्या रंगशारदा परिसरात? लागवे, आपण पाहतोय की पदाधिकारी येण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पाहतोय की पदाधिकारी हळूहळू येत आहेत। मुंबईमधले पदाधिकारी हे पहिले पोहोचलेले आहेत, त्यानंतर इतर जिल्ह्यातील देखील पदाधिकारी काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत, कारण साधारण 11 वाजताच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होईल। लागवी, अगदी स्नेहा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।